नमस्कार मंडळी, आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. माझा चॅनल आहे मराठी ट्रेडर्स सुरेश. या चॅनलला नक्की सबस्क्राईब, फॉलो आणि लाईक करा आणि हा माझा व्हिडिओ आपल्या मराठी बांधवांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून मी जे इंडिकेटर तुम्हाला दाखवत आहे ते इंडिकेटर किती म्हणजे चांगलं काम करते आणि किती बेस्ट टार्गेट देते हे आपल्याला कळेल. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये माझी 5 पैसाची ब्रोकर ॲपची लिंक आहे. त्या लिंकवरून तुम्ही अकाउंट ओपन करा आणि हे माझं इंडिकेटर फ्री मिळवा, जेणेकरून तुम्हालाही अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करता येईल. तर आपण पाहूया आज निफ्टीमध्ये आपल्याला काय टार्गेट भेटलं. तर निफ्टीच्या चार्टवर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी कालच आपल्याला एक पुढची पोझिशन आली होती. त्यानंतर मार्केट या ठिकाणी सेल झोन मध्ये आलं आणि मॉर्निंगला एक पुढची पोझिशन भेटली आपल्याला आणि या ठिकाणी आपण पुढची पोझिशन घेतली. त्यानंतर काय झालं मित्रांनो, मार्केट एक 12-12:15 दरम्यान या ठिकाणी लॉंग साईडला आपल्याला मार्केटने एंट्री दिली. लॉंग साईडला एंट्री दिल्यानंतर आपल्याला या ठिकाणी मार्केट जास्त वरती जाताना दिसलं नाही. आता जास्त वरती जाताना का दिसलं नाही तर त्याचं कारण असं होतं, कारण की हा स्विंग लो जो आहे मार्केटचा, कालचा जो स्विंग लो आहे त्या ठिकाणी मार्केटने वरती जाण्याचा प्रयत्न केला नाही आणि नंतरला पुन्हा मार्केट खाली चाललं. आता या ठिकाणी मार्केट असं का झालं, तर असं होण्याचं कारण तुम्हाला मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की समजा मार्केट कुठेही राऊंड फिगरच्या जवळपास असेल, खाली 100 पॉईंट आणि वरती 100 ते 150 पॉईंट जर असेल तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कॉल रायटर आणि पुट रायटर बसलेले असतात. ते मार्केट कोणत्याही साईडला घेऊन जाण्याची त्यांची ताकद असते आणि ते आपल्याला 90% आपल्याला समजत नाही, पण मार्केट त्याच दिशेने आपल्याला ट्रॅप करून टाकतं आणि आपला एसएल किंवा काय करतं, एकतर एसएल खूप मोठा घेऊन जातं किंवा प्रॉफिट भेटत नाही किंवा आपण मार्केटमध्ये काम चांगलं करत असताना आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित आपलं म्हणजे चार्ट वगैरे हे ह्या गोष्टी सगळ्या आपण एनालिसिस करून पण आपल्या चालत नाही. तर याचं कारण हे आहे, म्हणजे जिथं ट्रॅप झोन आहे. पण आज मार्केटने खूप चांगली मुवमेंट केली. आता आपण पाहूया नॅचरल गॅसमध्ये आपल्याला मार्केटने काय टार्गेट दिले आणि आता काय इंडिकेशन आपल्याला नॅचरल गॅसमध्ये आहेत तर पाहूया. नॅचरल गॅसला मिनिमम आपण 15 मिनिट टाइम फ्रेम वरती आपण एनालिसिस करूया. 15 मिनिट टाइम फ्रेम वरती एनालिसिस करत असताना आपल्याला मार्केटने या ठिकाणी आपल्याला एंट्री दाखवलेली आहे. एंट्री आहे 404.80 ची आणि आता सध्या चालू आहे 404.80 ची आणि आता चालू आहे 406.80 चालू आहे. ऑलमोस्ट स्टॉप लॉस पण या ठिकाणी 400.80 चा दिलेला आहे आणि फर्स्ट टार्गेट आहे 417चं. तर याच्यावरती कुणीही ट्रेड घेऊ नका. मी जी एंट्री दाखवली आहे याच्यावरती कुणीही ट्रेड घेऊ नका. फक्त मी जी एंट्री दाखवली आहे त्या एंट्रीवरती तुम्ही ऑब्विसली फक्त वॉच करा की मार्केट आज त्या ठिकाणी जातंय का. तर ठीक आहे, तर आपण जाऊया बिटकॉइन मध्ये. तर बिटकॉइन मध्ये खूपच मोठी मुवमेंट चालू आहे. बिटकॉइन पडलेला आहे आणि आता आपल्याला बिटकॉइन मध्ये आपल्याला काय पद्धतीचं टार्गेट भेटेल आणि काय पद्धतीने बिटकॉइन चालू आहे आपण हे पाहूया. तर या ठिकाणी बिटकॉइनच्या चार्ट वरती येऊया, त्याला 15 मिनिटांमध्ये एनालिसिस करूया. आता मार्केट सडनली मोस्टली सेलिंग झोन मध्येच आहे, म्हणजे या ठिकाणी सेलरच खूप मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह आहेत. 15 मिनिटांमध्ये आपल्याला 83,644 ला एंट्री दाखवलेली आहे आणि मार्केट त्याच ठिकाणी आहे, अजून वरती गेले नाही. पण फर्स्ट टार्गेट दिलं आहे 86,517चा आपल्याला या ठिकाणी टार्गेट दिला आहे आणि स्टॉप लॉस दिलेला आहे 81,715चा आपल्याला या ठिकाणी 15 मिनिटांमध्ये स्टॉप लॉस दिलेला आहे. तर सो गाईज, मार्केट बद्दल अशी तुम्हाला नवीन माहिती पाहिजे असेल, माझं इंडिकेटर पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही मला फॉलो करा, सबस्क्राईब करा. माझा जो चॅनल आहे त्याला पण तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे मराठी बांधवांपर्यंत आपलं हे इंडिकेटर आपल्याला पोहोचवता येईल. आणि 5 पैसामध्ये अकाउंट ओपन करून हा इंडिकेटर तुम्ही फ्री मिळवा, जेणेकरून तुम्हाला मस्त पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला काम करता येतील. सो सर्वांना थँक्यू.